तर मित्रांनो बघू शकता मक्का, सुबाबूळ, 4G बुलेट नेपियर एकदम अशा उन्हाळ्यामध्ये हिरव्या गार वैरणी तुम्हाला दिसत असतील. आणि इकडं जे आहेत इकडं आता गव्हाचं रान मोकळं झालेलं आहे आपलं. आणि जे शेळ्या जे आहेत आपण फिरस्ती केलेलं आहे, तुम्हाला दिसत असतील शेळ्या, ते बघू शकता तुम्ही. तर मला काय म्हणायचं आहे की अशा उन्हाळ्यामध्ये एवढ्या हिरव्या गार वैरणी बघू शकता तुम्ही, मेथी घास, ते 4G बुलेट नेपियर, ही सुबाबूळ, अशा वैरणी खाऊ घालण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही. एक वेगळीच मजा, एक वेगळंच समाधान वाटतं मित्रांनो उन्हाळ्यामध्ये हिरव्या वैरणी खाऊ घालणं. कारण शेळ्याची पोटं थंड असले की रखरख करत नाहीत, काय नाही, व्यवस्थित नियोजन लागते. आता कसं आहे, शेळ्यांची संख्या पण भरपूर वाढलेली आहे आणि आपल्याला का करायचं आहे, इथं थोडंसं अजून चारा नियोजन वाढवायचं आहे रानामध्ये गव्हाच्या, जेणेकरून चांगलं नियोजन होईल. तिकडं बघू शकताय, तिकडं बिल्डर सुबाबूळ, तो तिकडं आपला फार्म, तिथं आपली पहिल्याची लागवड केली सुबाबूळ, इकडं आपलं चारा नियोजन. कारण इथं बोर असल्यामुळं जवळच पाणी देता यावं, त्यासाठी चारा नियोजन इकडं केलेलं आहे. आणि इकडं आपल्या शेळ्या बघू शकता, पिल्लं वगैरे आहेत. आणि जे आपली जे घरची पिल्लं होते ते 4 पिल्लं म्हणजे आपल्या शेडमध्येच आहेत. आणि बाकीचे जे आहेत ते पिल्लं आपण इथं फिरवण्यासाठी आणलेले आहेत. बघू शकता एकदम जबरदस्त नियोजन. आणि हो, एक महत्त्वाचं म्हणजे जी ही होंडी शेळी आहे, ही होंडी शेळी म्हणजे आता येणार आहे लवकरच. बघू शकता तुम्ही, त्याचा कास पण दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता कास, अशा पद्धतीचा कास लावलेला आहे शेळीनं, किती जबरदस्त कास लावलेला बघू शकता. शेळी पण ह्या 2 होंड्या शेळ्या बघू शकता, ह्या 2 होंड्या शेळ्या आपल्या फार्मवरती. त्याला एक बोकड आहे, ही गाभण आहे. बघू शकता दोन्ही शेळ्या होंड्या आहेत. तसं विचार करायला गेलं तर मला होंडा शेळ्यांचंच म्हणजे जास्त हे आहे. कारण शिंगाची शेळ्या असल्या की ते मारामारी करणं, शेळ्या गाबडणं, हे बंदिस्तमध्ये जास्त अडचणी येतात. त्याच्यामुळं नेहमी होंडा बोकड लागवड करत असतो आपण, जेणेकरून जर होंड्या जर शेळ्या झाल्या तर म्हणजे तितका काहीच ताण होत नाही आणि शेळीपालनामध्ये खूप भारी वाटते. आणि पहिल्यापासूनच मला होंड्या शेळ्यांचं म्हणजे जास्त आवड आहे. त्याच्यामुळं जे शक्यतो होंड्या शेळ्यांनाच मी प्रथम प्राधान्य देत असतो. तिकडं बघू शकता आपली जी शेळी आहे तिचं पण नियोजन. आता बघा, आता ही जी शेळ्या आहेत ती एकदम तंदुरुस्त आहेत. आता ती पण शेळी बघू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त आहे. आता जे सर्व जे पिल्लं आहेत ते पिल्लं एक दीड महिन्याची पिल्लं आहेत. आणि इथून पुढे 1 महिन्यामध्ये आता शेळ्यांची लागवड करायची आहे. एकदम जबरदस्त लागवड करायची आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये शेळी न वेता दसरा झाल्याच्या नंतर म्हणजे दिवाळीच्या जवळपास आपली जर शेळी वेली तर पिल्लांची मरतूक पण कमी होते, शेळ्यांना दूध पण व्यवस्थित येतं आहे, रोगराई पण कमी. त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थित नियोजन करायचं आहे ह्यावेळेस आपल्याला. बघू शकताय एकदम जबरदस्त नियोजन चालू आहे. चारा नियोजन, तर चारा नियोजन कसं वाटलं, आपल्या दोन्ही होंडा शेळ्या कशा वाटल्या ते पण कमेंट करून सांगा. तर बघू शकताय मस्त मजाच चालू आहे सध्या. आणि शक्यतो उन्हाळा दिवस आहे, त्याच्यामुळे शेळ्यांचं म्हणजे निरोगीपणा महत्त्वाचा आहे बरं का, कधी पण लक्षात असू द्या. कारण शेळ्यांना पाणी खूप महत्त्वाचं आहे. एखादी टाईम वैरण वगैरे नाही भेटली तर चालते, पण पाणी भरपूर महत्त्वाचं आहे. जनावरांना जिकडं पाणी आहे तिकडं फिरवायला नेत चला. आता आपलं काय बंदिस्त आहे चारा नियोजन वगैरे, फक्त शेळ्या म्हणजे आपण जे चार ज्या शेळ्या घेतलेल्या आहेत त्या शेळ्यांना बंदिस्ताची सवय लागावी ह्याच्यासाठीच आपण अर्धा ते 1 तास स्वतःच्या रानामध्येच फिरवत असतो. आणि त्याच्यानंतर शेळ्याचं एकदा पाणी पेल्या की आतमध्ये डायरेक्ट शेडमध्ये. कारण तुम्हाला सांगतो, आता ज्या शेळ्या आहेत ह्या शेळ्यांना एक वैरण मक्का, अजून आपलं मेथी घासाची एक वैरण, 2 वैरणी खाऊ घालून ह्या शेळ्या बाहेर सोडल्यात. का? कारण थोडंसं पाय वगैरे आपल्याला थोडंसं माशा वगैरे झाडल्या की शेळ्या एकदम आरामतात. कारण की 3 ते 4 शेळ्यांना अजून सवय वगैरे लागलेली नाही. कसं आहे, जर शेळ्यांना जर सवय नसली, जर तुम्ही जर सोनं जरी खाऊ घातलं, खुराक खाऊ घातलं, काही जरी खाऊ घातलं, तर शेळ्या दासत खाल्ल्यासारखं करतात, त्याच्यामुळे ते खराब होतात. कारण बघू शकता एकदम जबरदस्त नियोजन चालू आहे सध्या. तर कसं वाटलं आपलं चारा नियोजन, कसं वाटलं आपल्या शेळ्या ते पण कमेंट करून सांगा. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच, तोपर्यंत जय हिंद, जय भारत.